स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये। आज तुमच्यासाठी एकदम एक खूप चांगली गोष्ट घेऊन आले, म्हणजे हॉस्पिटल। तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की हॉस्पिटलची गरज आपल्याला किती पडते। तर मी तुमच्यासाठी पनवेल पळसपेमध्ये 6 महिन्यापूर्वी ओपन झालेलं मिरॅकल हॉस्पिटल घेऊन आले। आणि तुम्हाला सगळ्यांना हे खूप माहिती असणं गरजेचं आहे, कारण न्यूली ओपन आहे। पण इथे काय काय सुविधा आहेत, इथे काय काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आज व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। स्पेशली 125 बेड इथे अवेलेबल आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे। आणि नवी मुंबईमधलं सगळ्यात पहिलं हॉस्पिटल आहे इतकं मोठं, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत। सो तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीसाठी आता मुंबईला जायची गरजच नाही। नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये मिरॅकल हॉस्पिटलमध्येच तुम्ही तुमचे उपचार करू शकता। सो चला आता तुम्हाला मी इथल्या फॅसिलिटीज दाखवते। चला, तर हे फर्स्ट, सेकंड, थर्ड फ्लोअरचं हॉस्पिटल आहे। आता तुम्हाला मी दाखवते। स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहे आणि हे खरंच खूपच मोठं आहे आणि सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील। हा आहे इथला रिसेप्शन करतात। खरंच खूप सुंदर, एक वेगळीच वाईब, पॉझिटिव्ह वाईब येते। नाहीतर हॉस्पिटलमध्ये आपल्याला कसं तरी होतं, पण खूपच छान आहे। यानंतर आत्ता आपण इकडे आहे ना, हे जे बघतोय हे ICU आहे। याच्यामध्ये हे बेड्स वगैरे सगळं इतकं प्रॉपर हायजेनिक आहे आणि फुल AC ICU आहे। त्यामुळे तुम्हाला अगदी कम्फर्टेबल फील होईल स्टेसाठी आणि व्यवस्थित प्रक्रिया केल्या जातात। ऑल ट्रीटमेंट सगळ्या प्रॉपरली होतात। सो हे ICU आहे आणि इथले सगळे इक्विपमेंट तुम्ही बघू शकता, वेल मेंटेन आहेत आणि सगळे म्हणजे मेन म्हणजे चालू आहेत। आता ही फार्मसी लॅब आहे, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे फार्मसी लॅब असणं गरजेचं आहे, म्हणजे मेडिकल असणं गरजेचं आहे। आता आपण OPD सेक्शनवरती जातो आहे, म्हणजे इथे टोटल 1 2 3 4 5 असे टोटल 8 समथिंग आहेत। 8 की 12 आय थिंक आहेत, पण बरेच OPD आहेत। OPD 1 2 दाखवते तुम्हाला, 3 4 5 6 7 8 येस 8 आहेत। सो असं हे OPD सेक्शन आहे, जिथे बसण्यासाठी सुद्धा तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट खूप चांगली केलेली आहे। खूप अवाढव्य असं आहे, त्यामुळे खूपच बेटर आहे हॉस्पिटल। आणि आत्ता आपण इकडे सोनोग्राफी रूम बघणार आहोत। ही सोनोग्राफी रूम आहे। इथले सुद्धा इक्विपमेंट सगळे वेल मेंटेन आहेत आणि विथ सगळे चालू आहेत। अशा प्रकारे आपण बरेच सारे सेक्शन अजून बघणार आहोत। आत्ता आपण इथली CT स्कॅन मशीन बघणार आहोत। कारण तुम्हाला तर माहिती आहे, डोक्याचे आजार असले आपल्याला की CT स्कॅन मशीनची गरज असते। तर CT स्कॅन कॅथलॅब ही रूम आहे, तर ही मशीन आहे CT स्कॅनची। आता इथून CT स्कॅन केल्यानंतर त्याचा रिपोर्ट कुठे बघितला जातो तो तुम्हाला दाखवते। येस, तर इथे समोर आहे, इथून आपल्याला रिपोर्ट दिसतात, काय आहे, कसं चालू आहे, कुठे प्रॉब्लेम्स आहेत। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या हॉस्पिटलमध्ये बघायला मिळतील। आपण दुसरी कॅथलॅब रूम बघणार आहोत आणि त्याची ही कंट्रोल रूम आहे। तर इथली ही कॅथलॅब रूम आहे। याच्यामध्ये सगळे इक्विपमेंट अगदी हाय क्वालिटीचे आहेत, जे तुम्हाला इतरत्र कुठे पाहायला मिळणार नाही। स्पेशली इथे पनवेलच्या या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत, जे की खूपच चांगलं आहे। आणि इतकंच नव्हे तर ऑपरेशन थिएटरसुद्धा आहे। तर हे फेज 1मध्ये ऑपरेशन थिएटर हे खाली आहे। अजून आपल्याला वरच्या फ्लोअरला दुसरं मोठंसुद्धा ऑपरेशन थिएटर आहे, जेणेकरून तुम्हाला इथे येण्यापूर्वी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्यात। मायनर OT आहे ही। इथे सुद्धा बघू शकता, सगळे इक्विपमेंट, सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपरली आहेत। सो तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही, हे मी तुम्हाला वारंवार सांगते। ही पेशंटची लिफ्ट आहे। आपण जेव्हा येतो तेव्हा पेशंटला लिफ्टची गरज असते इमर्जन्सीमध्ये, तर ही पेशंटची लिफ्ट आहे। इथून तुम्ही वरच्या फ्लोअरला म्हणजे सेकंड फ्लोअरला जाऊ शकता। आत्ता मी सेकंड फ्लोअरला वरती आलेली आहे। इथे आता राहण्याची व्यवस्था आहे, म्हणजे इकडे आल्यानंतर आपल्याला जनरल वॉर्ड आहेत, त्यानंतर कॉन्फरन्स रूम, पॅथॉलॉजी, या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्या फेज 2मध्ये सुद्धा काही डेव्हलप होणार आहेत, डायलिसिस सेंटर वगैरे सगळं। तर हा आहे आपला स्पेशली जनरल वॉर्ड। याच्यामध्ये जनरल वॉर्डमध्ये फिमेल जनरल वॉर्ड आणि मेल जनरल वॉर्ड असं 2 सेक्शन्स आहेत। या आहेत डिलक्स रूम, जे अगदी वेल मेंटेन आहेत, सगळ्या सुविधा आहेत। या आहेत स्पेशल रूम, यामध्ये देखील AC वगैरे, बेड प्रॉपर, या सगळ्या सुविधा आहेत। आता हे आहे ऑपरेशन थिएटर आणि मेजर OT, म्हणजे हा खूप मोठा स्पेस आहे इकडे। सो खूपच भारी आहे असं मी तरी तुम्हाला सांगेल। आणि NICU तसेच PICU हे सर्व फेज 2मध्ये येणार आहे।
सो एवढं ऑल इन वन हॉस्पिटल आपल्या पनवेलमध्ये आहे. सो किती भारी आहे ना, म्हणजे महाड, रायगड सगळ्या लोकांसाठी हे नियर बाय आहे. काय मग आहे ना, नावाप्रमाणेच मिरॅकल हॉस्पिटल. तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी, सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. सो नवी मुंबईकर जास्त वाट कसली बघताय, जर तुम्हालाही कुठली मेडिकल इमर्जन्सी आली तर मुंबईला वगैरे धावायची अजिबात गरज नाही आहे. पनवेलमध्येच पळसपे फाट्याला खूप सुंदर असं आणि सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल असलेलं मिरॅकल हॉस्पिटल अवेलेबल झालेलं आहे तुमच्या सेवेमध्ये. सो तुम्ही इथे नक्कीच या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.